ज्ञानोबा यांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण दुसऱ्या अध्यायाच्या 13व्या क्रमांकाच्या ओळीपर्यंत आलो होतो, ज्यामध्ये अर्जुनाची ही परिस्थिती बघून भगवंत अर्जुनाला सर्वप्रथम हितोपदेश करण्याचा प्रयत्न करतायत आणि ते करताना त्याच्या ठिकाणी निर्माण झालेलं कारुण्य हे कसं अयोग्य आहे आणि त्या कारुण्यामुळं त्याचं कसं नुकसान होणार आहे या गोष्टीची आठवण करून देत आहेत. आणि ते देताना माऊलींनी दिलेले वेगवेगळे दृष्टांत आपण बघत होतो, ज्यामध्ये पुढच्या दृष्टांताचा आता आपण विचार करणार आहोत, ज्यामध्ये माऊली म्हणतायत, ना तरी पवनु मेघासी बिहे की अमृतासी मरण आहे, पाह इंधनची गिळोनी जाये पावकाते. अर्थात किंवा वाऱ्यास मेघाचे भय कधी वाटले आहे, अथवा अमृतास कधी मरण आहे, किंवा लाकडाने कधी अग्नी गिळला आहे. माऊलींनी दिलेले हे जे दृष्टांत आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. माणसानं आपला स्वभाव सोडल्यानंतर आपल्यापेक्षा कमकुवत असलेल्या गोष्टीसुद्धा आपल्याला डोईजड व्हायला लागतात. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात त्या गोष्टी आपण चुकीचे दुर्गुण अंतःकरणात धारण केल्यामुळं आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जातात आणि ते इतके नियंत्रणाच्या बाहेर जातात की आपण त्यांच्या नियंत्रणात यायला लागतो. आणि असा विपर्यय होऊ नये, अशी दुर्घटना घडू नये, या गोष्टीसाठी माऊलींनी आणि भगवान कृष्ण परमात्म्यांनी सर्वांना सावध करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. अर्जुन महापराक्रमी आहे, अर्जुन धैर्यवान आहे, अर्जुन भगवंताचा निस्सीम भक्त आहे, त्याची भगवंतावर श्रद्धासुद्धा आहे. पण हे सगळं असताना सुद्धा अर्जुन आपल्या आप्ताष्टांच्या मोहापायी आपलं क्षात्रधर्म विसरून गेला आणि त्यामुळं क्षात्रतेज नष्ट झालेला अर्जुन रडायला लागला. ही दुर्घटना जी घडली त्या दुर्घटनेबद्दलचं भाष्य करताना माऊली म्हणतायत की अर्जुना, तुझ्या या अशा वागण्यामुळं कसं घडलंय, ना तरी पवनु मेघासी बिहे, जणू काही हवाच ढगांना घाबरायला लागली. मुळात वाऱ्याला ढगांनी घाबरायला हवं, कारण वाऱ्याची ताकद जास्त आहे. वाऱ्यामध्ये ढगांना पिळून ढगांमधलं पाणी बाहेर काढण्याची ताकद आहे. पण असं असून सुद्धा वेळ अशी आलेली आहे की जणू काही त्या ढगांनाच वारा घाबरायला लागलेला आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण माऊलींनी वापरलेली भाषा कशी आहे बघा, ना तरी पवनु मेघासी बिहे, किंवा तुझं वागणं, जी परिस्थिती आता उद्भवलेली आहे ती बघून असं वाटतंय की अरे कधी पवनु म्हणजे वारा, मेघासी म्हणजे ढगांना, बिहे म्हणजे घाबरणे, कधी वारा ढगांना घाबरलाय का, की अमृतासी मरण आहे, किंवा अमृतालाही मरण आले असं कधी झालंय का. म्हणजे अमृतानं मेलेल्या माणसाला जिवंत करावं, अशा अमृतावर मरण्याची वेळ यावी, एवढी दुर्दैवी परिस्थिती आता उद्भवलेली आहे, अशी आठवण करून देत आहेत माऊली. म्हणून बघा, पहिला दृष्टांत जो आहे आजचा तो आहे मेघांना वाऱ्यानं घाबरावं किंवा अमृताला मरण यावं. तिसरा दृष्टांत दिलाय पहा, पाहे पा इंधनाची गिळोनी जाये पावकाते. इंधन म्हणजे लाकूड आणि पावक म्हणजे अग्नी, जणू लाकडानं अग्नीला गिळून टाकावं अशी परिस्थिती आता उद्भवलेली आहे. पाहे पा बघ, इंधनाची, इंधन म्हणजे लाकूड, गिळोनी जाये पावकाते, लाकडानं किंवा इंधनानं, म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर पेट्रोलनंच अग्नीला गिळून टाकावं. खरं तर अग्नीनं पेट्रोलला गिळावं, इंधनाला गिळावं हे ठीक आहे, हे समजू शकतो आपण. पण असं कधी झालंय का की पेट्रोलनंच अग्नी विझवून टाकला, असं जसं कसं होणं शक्य नाही. पण आज तसं झालेलं आहे. पण माऊलींनी वापरलेली भाषा आहे, अरे कधी वारा ढगांना घाबरतो का, अमृताला कधी मरण येतं का, कधी इंधनानं अग्नी म्हणजे अग्नीला गिळून टाकलंय का. पुढं दृष्टांत देत आहेत की लवणेची जळविरे, संसर्गे काळकूट मरे, सांगपा महापणी दरदुरे गिळीजे काही. पुन्हा 3 दृष्टांत माऊलींनी दिले. दृष्टांत अतिशय समर्पक आहेत.
त्याच्या सिद्धांताच्या वेळी आपण या दृष्टांतांचं गांभीर्य पुन्हा एकदा बघूया. पण माऊली म्हणतायत बघा, अथवा मिठाने पाणी कधी विरले आहे, किंवा काळकूट विष हे दुसऱ्याच्या संसर्गाने मेले आहे, अथवा मोठ्या भुजंगाला कधी बेडकाने गिळले आहे. पुन्हा 3 दृष्टांत माऊली देत आहेत बघा पुढच्या ओळीमध्ये, की लवणेची जळविरे, मिठामध्येच समुद्रानं विलीन होऊन जावं. म्हणजे ज्या समुद्रातून मीठ तयार होतं त्या मिठानं पूर्ण समुद्र गिळंकृत करावा. जसं कापसामध्ये पाणी टाकलं की ते पाणी कापूस काय करतो, स्वतःमध्ये विलीन करून घेतो. पण कितपत, त्या कापसामध्ये जेवढी पात्रता आहे तेवढी. पण कधी मिठानं सगळा समुद्र गिळलाय का? पण आज परिस्थिती अशी झाली की मिठानं पूर्ण समुद्राला गिळून टाकलंय की काय, की लवणेचे जळविरे, लवण म्हणजे मीठ, जळविरे जळामध्ये विलीन, म्हणजे जळानं म्हणजे पाण्यानं मिठामध्ये विलीन व्हावं. संसर्गे काळकूट मरे, विषाच्या संपर्कात आल्यामुळं विषच मरून जावं. म्हणजे विषापेक्षा आणखी काहीतरी विषारी असं विषाच्या संपर्कात यावं आणि विषानं मरून जावं. अशी कधी परिस्थिती उद्भवलेली आहे का? विषाच्या संपर्कात आल्यावर लोक मरतात. पण अशी कोणती गोष्ट आहे का की जी विषाच्या संपर्कात आल्यामुळे विष मरून जाईल? संसर्गे काळकूट मरे, विष कुणाच्याही संसर्गानं मरत नाही. पण आज तू वेळ अशी आणलेली आहे की विषच मरून जाईल असा संसर्ग एखाद्या गोष्टीचा इथं झालेला आहे. सांगपा महाफणी दरदुरे गिळीजे काही, दरदुरे म्हणजे बेडूक. नेहमी साप बेडकाला गिळतो, पण आज परिस्थिती अशी उद्भवलेली आहे की बेडकानं सापाला गिळलंय की काय असं वाटावं. सांगपा महाफणी दरदुरे गिळीजे काही, बेडकानं सापाला कधी गिळलंय का? ज्याप्रमाणे आजपर्यंत कधीही बेडकानं सापाला गिळलेलं नाही, विषाच्या संपर्कात आल्यानंतर विष कधीही मेलेलं नाही, मिठामध्ये कधी समुद्र विलीन झालेला नाही, इंधनानं कधी अग्नीला गिळलेलं नाही, अमृताला आजपर्यंत कधीही मरण आलेलं नाही, आजपर्यंत कधीही वाऱ्यानं ढगांना घाबरून पळून जाण्याची भावना कधी व्यक्त केली नाही. पण आज असं झालंय. हे 6 दृष्टांत माऊलींनी दिलेत बघा. आणखी पुढं दृष्टांत माऊलींनी दिलेत. सिंहासी झोंबे कोल्हा, ऐसा अपाडू आथी के जाहला, परित्वा साच केला आजी इथं. अर्थात कधी कोल्ह्याने सिंहाबरोबर झोंबी केली आहे? अशा विलक्षण गोष्टी कधीतरी घडल्या आहेत का? पण काय सांगावे, त्या सर्व गोष्टी तू आज रणांगणावर खऱ्या करून दाखवल्या आहेस, असे झाले नाही का? पुन्हा पुढच्या भूमीमध्ये माऊलींनी एक दृष्टांत दिलाय. सिंहासी झोंबे कोल्हा, सिंहानं कधी कोल्ह्याबरोबर झुंज करावी का? एवढे वाईट दिवस कधी सिंहावर आलेत का? सिंह कोल्ह्यावर झडप घालतो आणि त्याची थेट शिकार करतो. त्याच्याबरोबर युद्ध करण्याची वेळ कधीही सिंहावर येत नाही. पण आज तू ती वेळ आणलेली आहे. 7 दृष्टांत झालेत बघा एकूण. हे 7 दृष्टांत आहेत आणि एक सिद्धांत आहे. दृष्टांत तुमच्या लक्षात आलेत. आता सिद्धांत बघा. ऐसा अपाडू आथी के जाहला. ऐसा अपाडू, अपाडू म्हणजे विलक्षण, न घडणाऱ्या गोष्टीसाठी अपाडू हा शब्द माऊलीने अनेक ठिकाणी वापरलेला आहे. ऐसा म्हणजे हे जे 7 दृष्टांत दिलेत, ऐसा या दृष्टांतांसारखा. अपाडू, आथी के जाहला, आथी म्हणजे आजपर्यंत, के जाहला आतापर्यंत. अशी विलक्षण गोष्ट कधी घडली आहे का? कशी विलक्षण गोष्ट? तर पुन्हा त्या 7 दृष्टांतांसारखी विलक्षण गोष्ट. म्हणजे आजपर्यंत कधी वारा ढगांना घाबरलाय का? अमृत कधी मेलंय का? इंधनानं कधी अग्नी गिळलाय का? कधी मिठामध्ये सागर विलीन झालाय का? एखाद्याच्या संपर्कात येऊन कधी विष मेलंय का? आणि कधी बेडकानं सापाला गिळलंय का? किंवा सिंहानं कधी कोल्ह्याबरोबर झुंज केली का? असं आजपर्यंत कधीही घडलेलं नाही. परंतु परी तो त्वासाच केला आजी इथं. पण अर्जुना, तुझ्यामुळं कधीच न घडलेल्या गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत.
कारण तुझ्या ठिकाणी असलेला पराक्रम, तुझ्या ठिकाणी असलेलं धैर्य, तुझ्या त्या पराक्रमासमोर, धैर्यासमोर सगळ्यांनी घाबरावं, सगळ्यांनी शस्त्र टाकून द्यावेत, शत्रूंवर मरण्याची वेळ यावी, शत्रूंनी तुझ्यासमोर गुडघे टेकावेत. पण आज परिस्थिती अशी आलेली आहे की तू शत्रूंसमोर गुडघे टेकलेले आहेत, शत्रूंच्या समोर तू रडायला लागलेला आहेस, शत्रूंना बघून तुझंच गांडीव धनुष्य गळून पडलेलं आहे, तूच रडायला लागलेला आहेस शत्रूंना बघून. ही विपरीत परिस्थिती, ही विपरीत घटना आज घडते. या गोष्टी आज तू खऱ्या केलेल्या आहेत अशी आठवण भगवंत करून देत आहेत. यातून सुचवायचं एकच आहे, आपण आपला स्वभाव कधीही सोडायला नको, आपण आपलं अस्तित्व कधीही सोडायला नको, आपण आपला स्वभाव कधीही सोडायला नको. स्वभाव सोडला की आपल्यावर, आपल्या नियंत्रणात असणाऱ्या गोष्टी नियंत्रण ठेवायला लागतात. बघा, माया आणि प्रकृतीचं नातं असंच आहे. प्रकृती नेहमी परमात्म्यावर, आत्म्यावर स्वतःचं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असते. प्रकृती आणि परमात्मा ही दोन अस्तित्व आहेत. प्रकृती नेहमी परमात्म्यावर आपलं अस्तित्व, आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते. पण वास्तविकता अशी आहे की परमात्मा श्रेष्ठ आहे, प्रकृती ही त्याची सावली आहे. बघा, सावलीशिवाय माणूस असू शकतो, पण माणसाशिवाय सावली असू शकते का? माणसाची सावली असेल पण सावलीचा माणूस असतो का? म्हणजे प्रकृती श्रेष्ठ की परमात्मा श्रेष्ठ? तर परमात्मा श्रेष्ठ. कारण परमात्मा आहे म्हणून प्रकृती आहे. परमात्म्याच्या मनात कामभावना निर्माण झाली, कामना निर्माण झाली. कोणती कामना? विस्तृत होण्याची कामना, जगत उत्पत्तीची कामना, वेगवेगळ्या आकारांमध्ये रूपाला येण्याची प्रेरणा, इच्छा. ही जेव्हा परमात्म्याच्या मनात निर्माण झाली, परमात्म्यामध्ये निर्माण झाली, तेव्हा मायेचा जन्म झाला, तेव्हा प्रकृतीचा जन्म झाला. पण जेव्हा प्रकृती जन्माला आली तेव्हा प्रकृतीचेच प्रयत्न हे सुरू झाले की आपल्याला परमात्म्यावर वर्चस्व मिळवायचं, परमात्म्याच्या बरोबरीनं आपल्याला राहायचं. हे जसं परमात्म्याच्या दोन अस्तित्वांच्या बाबतीत घडलं, तेच प्रत्येक जीवाच्या बाबतीतही घडतं. जीव हा आत्मस्वरूप आहे आणि आत्म्याचा स्वभाव आहे स्वतंत्र असणं, पवित्र असणं, शुद्ध असणं. पण हा आत्मा मायेच्या संपर्कात येतो आणि आपलं आत्मतत्व विसरतो, म्हणजेच आपला स्वभाव विसरतो. आणि आपला स्वभाव एकदा तो विसरला की मग माया त्याच्यावरती गारूड करायला सुरुवात करते, आपला प्रभाव गाजवायला सुरुवात करते. आणि मग इतका प्रभाव गाजवते की हा जीव मी आत्मा आहे हे विसरून जातो. आणि मग सगळ्या जगाचा मालक असलेला हा आत्मा, सगळ्या ब्रह्मांडाचा मालक असलेल्या परमात्म्याचा अंश असलेला हा आत्मा या ब्रह्मांडामध्ये भटकायला लागतो, नको नको त्या गोष्टी करायला लागतो, अतिशय लाजिरवाण्या गोष्टी तो करायला लागतो, संपत्तीसाठी धडपडायला लागतो, पोटापाण्यासाठी धडपडायला लागतो. अतिशय लाचार आणि लाजिरवाणी गोष्ट त्याच्या वाट्याला येते. कशामुळं? त्यानं त्याचा स्वभाव सोडल्यामुळे. बघा, एकदा जनक राजाच्या समोर जेव्हा अष्टवक्र महामुनी आले तेव्हा राजाला एके रात्री स्वप्न पडलं की राजा भिकारी झालाय. कोण? जनक राजा भिकारी झालाय आणि तो दारोदार भीक मागायला लागलाय. पण त्याला कुणीही भीक घालत नाहीये, कुणीही भीक देत नाहीये. अनेक ठिकाणी फिरून फिरून थकल्यानंतर एका ठिकाणी तो जनक राजा आलाय, स्वप्नातली गोष्ट आहे. आणि जनक राजा एका अन्नछत्राच्या ठिकाणी आलाय जिथं अन्नछत्र चालू आहे. जनक राजाला आनंद झाला, आपल्याला कडकडून भूक लागली आणि समोर अन्नछत्र दिसतंय. तो तिथं गेला, पण अन्नछत्रातल्या आयोजकांनी सांगितलं की सगळं जेवण संपलंय, आता काही शिल्लक नाही. त्यांनी सांगितलं काहीतरी असेल, म्हणजे घासभर तरी काहीतरी मला द्या, एखादा घास, खूप भूक लागली. तेव्हा पातेले तपासून बघितल्यावर कळलं की भात जो आहे तो अतिशय तळाला गेलाय आणि तो पूर्ण करपलेला भात फक्त शिल्लक होता, जणू काही कोळसा झालेला होता.
आणि जनक राजा तो कोळसा झालेला भात खाऊ लागला. तो कोळसा झालेला भात खाणार, तोंडात गेल्याबरोबर अचानक जनक राजाला जाग आली. डोळे उघडून बघतो तर काय, समोर दास दासी वारं घालतायत. सोन्याच्या पलंगावर राजा झोपलेला आहे. वेगवेगळ्या अत्तरांनी सगळा तो शयन महाल सजलेला आहे. डोळे उघडल्याबरोबर धक्का बसला जनक राजाला आणि जनक राजाला झोपच आली नाही. कोण तशाच अवस्थेमध्ये दरबार भरवला. जनक राजानं अष्टवक्र महामुनींना बोलवलं आणि सांगितलं, महाराज हे खरं का ते खरं मला सांगा. अष्टवक्र महामुनींनी अंतर्ज्ञानानं ओळखलं काय नेमकी परिस्थिती आहे ते. परिस्थिती ओळखून ते म्हणाले, राजा हेही खोटं आणि तेही खोटं. दरबारातल्या सगळ्या लोकांना प्रश्न पडला, हे चाललंय काय नेमकं यांचं. राजा विचारतोय हे खरं का ते खरं, आणि महामुनी म्हणतायत हेही खोटं तेही खोटं. अष्टवक्र महामुनींनी स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. राजा तू स्वप्नामध्ये बघितलं होतं की तू भिकारी झालायस, दारोदार भीक मागतोयस, कुणी तुला भीक देत नाहीये. हे सगळंही खोटं, तेही खरं नाहीये. आणि डोळे उघडल्यावर तू आजूबाजूला जे बघितलंय तेही खोटं आहे. खरं काय आहे तर तू आत्मस्वरूप आहेस. ना तू राजा आहेस ना तू रंक आहेस. तू आत्मस्वरूप असलेला ब्रह्म, त्याचं तू रूप आहे, त्याचं तू स्वरूप आहेस. आणि ते विसरल्यामुळं तुला तेही खरं वाटायला लागले आणि हेही खरं वाटायला लागले. हा दृष्टांत जीवाची मनोअवस्था आणि भौतिक अवस्था स्पष्ट करण्यासाठी पुरेसा आहे. आपला स्वभाव आपण एकदा सोडला की आपल्यावर दरिद्री जीवन जगण्याचीच वेळ येते. आत्मस्वरूप असूनही क्षुद्र गोष्टींच्या मागे आपण लागतो. ज्या गोष्टी कधीच आपल्या नियंत्रणात असायला हव्यात त्या गोष्टींच्या आपण नियंत्रणात यायला लागतो. विकार आपल्या नियंत्रणात असायला हवेत, आपण विकारांच्या नियंत्रणात यायला लागतो. शरीर आपला सेवक असायला हवा पण आपण शरीराचे सेवक व्हायला लागतो. या शरीराला आपण आपल्या आत्मविकासासाठी राबवायला हवं, पण आपण आत्मा झोपेमध्ये ठेवून, आत्मा विसरून या शरीराचं लालून चालून करायला लागतो. म्हणजे जो दास आहे तो राजा बनतो, जो राजा झालाय तो गुलाम बनतो. हे सगळं घडतं स्वभाव सोडल्यामुळं. माऊलींनी दिलेले हे दृष्टांत या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. एकदा आत्म्यानं आपला स्वभाव सोडला की सगळ्या विपरीत घटना घडायला लागतात. म्हणजे कोल्ह्यानं सिंहाचा पराभव करावा किंवा बेडकानं सापाला गिळून टाकावं, विषालाच कुणीतरी संपर्कात येऊन मारून टाकावं, मिठानं समुद्राला गिळून टाकावं, इंधनानं अग्नीला गिळून टाकावं, अमृताला मरण यावं आणि ढगांनी पाण्याला घाबरावं. याच्या आधी दिलेले दृष्टांत आपण बघितले. अशी विपरीत घटना घडावी ते सगळं स्वभाव सोडल्यामुळं. म्हणून भगवंत अर्जुनाला आठवण करून देत आहेत, म्हणून अजूनही अर्जुना जने चित्त देसी या हिना वेगी धीर करून या मना सावध होई. अर्थात म्हणून अर्जुना तू या मोहाला आपल्या ठिकाणी थारा देऊ नकोस आणि मनास लवकर धीर देऊन सावध हो. बघा, माणसानं सावध होणं खूप गरजेचं आहे, जागृत होणं खूप गरजेचं आहे. आपलं सगळं आयुष्य झोपेमध्ये निघून जातं, ग्लानीमध्ये निघून जातं. का जगतोय, का आपण जन्माला आलोय, काय आपण करतोय, जे करतोय तेच का करतोय, या प्रश्नाची खरंच आपल्याला उत्तर माहित आहेत का? का चाललंय असंच चाललंय म्हणून कुणाच्या तरी नियंत्रणात सगळं चाललंय. बसमध्ये आपण बसल्यावर त्या ड्रायव्हरवर पूर्ण विश्वास ठेवतो, तसं आपलं चाललंय. ड्रायव्हर चांगला असेल तर ठीक आहे, ड्रायव्हरवर विश्वास ठेवायला हरकत नाही. पण आपण ज्याच्या विश्वासावर सगळं करतोय ते विश्वास ठेवण्याच्या लायक, योग्य, पात्रतेचे आहेत का? ज्याच्यासाठी आपण सगळी धडपड करतोय त्यातलं काही आपल्यासोबत येणार आहे का? संपत्तीसाठी धडपडतोय, आपल्यासोबत त्यातलं काही येणार आहे का? जे कमावण्यासाठी आपण आयुष्य खर्ची घालतोय ते खरंच आपल्याबरोबर राहणार आहे का? या गोष्टीचा आपण कधी विचार करतोय का? अशा क्षुल्लक क्षुद्र गोष्टींसाठी अनमोल आणि अमूल्य असं आयुष्य आपण वाया घालवतोय. पण जेव्हा आपल्याला हे कळेल तेव्हा सावध व्हायला हवं. मी नेहमी
एक चिंतन सांगत असतो. माणसानं आपल्या आयुष्याचा हिशोब कधीतरी करावा आणि हिशोब करताना काही मोलाचे प्रश्न स्वतःला विचारावे. पहिला प्रश्न विचारावा, किती गेलं? दुसरा प्रश्न विचारावा, किती राहिलं? तिसरा प्रश्न विचारावा, गेलं त्यातलं किती वाया गेलं आणि किती सार्थकी लागलं? आणि शेवटचा प्रश्न विचारावा, इथून पुढं काय? पहिला प्रश्न, किती गेलं? आता या प्रश्नाचं उत्तर मिळवणं सोपं आहे. प्रत्येकाच्या जन्मतारखेपासून आजच्या तारखेपर्यंत वर्ष, दिवस, महिने सगळं मोजलं तर आपल्या आयुष्यातलं किती गेलं याचं उत्तर मिळतं. कुणाच्या आयुष्यातले 40 संपले, काहींचे 50 संपले, काहींचे 55, 60, 70, 75, काहींचे कमी संपले असतील, पण किती संपलंय याचं उत्तर आपल्याकडे आहे. दुसरा प्रश्न विचारायचा आहे, किती शिल्लक राहिलंय? याचं मात्र कुणाकडेही उत्तर नाही. कोणत्या क्षणाला हे आयुष्य संपेल, कोणत्या क्षणाला शरीराचा त्याग करावा लागेल याचं उत्तर आपल्याकडे नाही. पण विचार करायला हवं, किती शिल्लक राहिलंय? आणि याचं उत्तर हे आहे की एकही क्षण विश्वासानं सांगता येणार नाही किती शिल्लक राहील. तिसरा प्रश्न विचारावा, जे खर्ची गेलंय त्यातलं किती सार्थकी लागलंय आणि किती वाया गेलंय? आपण जे कमवलंय त्यातलं किती मेल्यानंतर आपल्या उपयोगाला येणार आहे याचाही विचार करावा. जे आयुष्य आपण जगलोय त्या आयुष्यामध्ये किती काळ नामस्मरण केलं, किती काळ चिंतन केलं, किती काळ संत साहित्याचं श्रवण केलं, किती काळ संतांच्या सहवासात राहिलो, किती तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेतलं, किती वेळा संतांची संगती केली, किती वेळा संतांचे शब्द कानावरती ऐकले, किती वेळा ब्रह्मचर्चा केली, किती वेळा देवाची चर्चा केली, किती वेळा कथा ऐकली, किती वेळा देवाचं गुणगान केलं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना किती वेळ दिला. आपण वेळ काढून परमार्थ करतो, संसारातून वेळ काढून परमार्थ करतो. किती वेळा आपण हे सगळं करताना आपल्या ब्रह्मतत्वावर स्थिर राहतो, आपल्या आत्मतत्वावर स्थिर राहतो. जर आपण आपलं आत्मतत्व विसरून काहीही करत असू तर तो प्रत्येक काळ, प्रत्येक क्षण वाया गेलेला आहे असं समजावं. आणि म्हणून आपण गणित लावलं तर लक्षात येईल की वाया गेलेला काळ जास्त आहे, सार्थकी लागलेला काळ मोजका आहे. म्हणून चौथा प्रश्न विचारायचा की आता पुढं काय? पुढं एकच करावं की सावध व्हावं. सावध व्हावं. जेव्हा आपल्याला कळलंय ना की आतापर्यंत झालेलं झालं, आता कळलंय तर आता सावध व्हावं. वाल्ल्या कोळ्यानं अगणित ब्रह्महत्या केल्या, अगणित पातक केली, पण नारदांच्या सहवासात आल्यावर त्याला कळलं की आपलं बरंच आयुष्य वाया गेलंय, पण आता सावध व्हायला हवं. तो सावध झाला. भगवान गौतम बुद्धांनाही जेव्हा कळलं की माणूस मरणार आहे, म्हातारा होणार आहे, तेही सावध झाले. अनेक लोक सावध झाले. आपणही सावध व्हायला हवं. सावध होण्यासाठी कधीतरी संधी मिळते, सावध होण्याची परिस्थिती येते, फक्त तेव्हा आपण सावध झालो पाहिजे. गाडी चालवताना कधी कधी क्षणभराची झोप लागते आणि अचानक जाग येते, अरे बापरे आपल्याला झोप लागली होती. मोठा अनर्थ होता होता टळला. तिथून पुढं तरी माणूस जागा राहतो. पुन्हा मात्र त्याला कधी झोप येत नाही. विचार करून की झोप जी लागली होती क्षणभर, ते क्षण जर वाढले असते तर पुढचे सगळे क्षण संपले असते आयुष्यातले. हे एकदा कळलं की माणूस जसा सावध होतो, झटका बसला, चटका बसला की माणूस जागा होतो, सावध होतो. तसं आयुष्यात सावध व्हायला हवं. भगवंत इथं अर्जुनाला सावध व्हायला सांगतात. अर्जुना, तू जे काही करतोयस ते बेशुद्धीत करतोयस, वेडेपणात करतोयस, मोहाच्या पायी करतोयस. आता मात्र तू ते करू नको. म्हणून अजूनही अर्जुना, म्हणून तुला सांगतोय अर्जुना, अजून किमान आता तरी, इथून पुढं तरी झणे चित्त देसी या हिणा. कदाचित अशा अयोग्य गोष्टीमध्ये चित्त घालशील, चुकीच्या गोष्टीमध्ये लक्ष देशील, आपल्या लायक नसलेल्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवशील. झणे
कदाचित जणे शब्दाचा अर्थ कदाचित चित्त देसिया हिणा हीन गोष्टींमध्ये, अयोग्य गोष्टींमध्ये, दुय्यम गोष्टींमध्ये स्वतःचं चित्त घालशील. म्हणून अजूनही तू जर अशा हीन गोष्टीमध्ये स्वतःचं चित्त गुंतवशील तर तुझं नुकसान होईल. म्हणून वेगी धीर धरून या मना सावधू होईल. मनामध्ये धीर धर, वेगानं धीर धर, लवकरात लवकर. जेवढ्या लवकर धीर धरशील तेवढं तुझं कल्याण आहे. जेवढ्या लवकर आपण सावध होऊ, जेवढ्या लवकर आपण आपल्या मूळ स्वभावावर येऊ तेवढं आपलं हित आहे. वेगी धीर करून या मना सावधू होई. मनामध्ये धैर्य धारण कर आणि सावध हो, कारण तो तुझा स्वभाव आहे. धैर्यवान असणं, धीरवान असणं आणि सावध असणं हा तुझा स्वभाव आहे. म्हणून बेसावध झालं की अपघात होतो. सावध असलेल्या माणसाचा अपघात होत नाही. सावध असलेल्या माणसाचा अपघात तेव्हाच होतो जेव्हा दुसरा कोणी येऊन तरी तुम्हाला ठोकेल. तुम्ही भरपूर सावध आहेत, पण दुसऱ्यानंच येऊन तुम्हाला धक्का दिला तर तुम्ही तरी काय करणार. पण परमार्थामध्ये असं होत नाही. परमार्थामध्ये कुणीतरी येऊन तुमचं नुकसान तेव्हाच करतं जेव्हा तुम्ही बेसावध होता. कुणीतरी मित्र आला आणि म्हणाला, काय रोज रोज आराधना लावली, काय त्याच्यामध्ये पडलंय, दे सोडून. मनाला वाटलं हा तेही बरोबर आहे, दिलं सोडून. कुणीतरी धक्का दिला आणि अपघात घडला. असे अपघात घडवणाऱ्या गोष्टी आजूबाजूला भरपूर असतात. विक्षेप निर्माण करणाऱ्या गोष्टी भरपूर असतात आजूबाजूला. पण त्यांना आपण मोहित झालो आणि आपला स्वभाव सोडला की मग आपला नाश ठरलेला आहे. म्हणून भगवंत वारंवार सांगतायत, म्हणून अजून अर्जुना जणे चित्त देसिया हिना वेगी धीर करून या मना सावध होई. आणि आता तू सावध हो. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. अर्थात हा वेडेपणा टाकून दे आणि धनुष्यबाण हातात घेऊन उठ. या रणभूमीवर तुझ्या या करुणेचा काय उपयोग आहे. सांडी हे मूर्खपण, सांडी म्हणजे सोडून टाक. सांडी हे मूर्खपण, हा मूर्खपणा सांडून टाक. मूर्खपणा म्हणजे काय, जे आपल्याला करणं योग्य आहे ते सोडून जे अयोग्य आहे ते करणं म्हणजे मूर्खपणा. मूर्खाची लक्षणं काय आहेत. मूर्खाची अनेकांनी लक्षणं सांगितली. स्वामी समर्थांनी मूर्खाची लक्षणं सांगितली, मुक्तेश्वरांनी मूर्खाची लक्षणं सांगितली. मूर्खाच्या लक्षणांचा विचार केल्यावर लक्षात येतं, जी गोष्ट ज्यावेळी करायला हवी ती गोष्ट त्यावेळी न करता विपरीत गोष्टी आपण करायला लागलो की लोक आपल्याला मूर्ख म्हणणारच. मूर्ख शब्दाची व्याख्या आहे अयोग्य वेळी अयोग्य गोष्टी करणं, आणि तो करणारा म्हणजे मूर्ख, आणि ती करण्याची क्रिया म्हणजे मूर्खपणा. अर्जुन इथं हाच मूर्खपणा करायला लागला. जिथं धीर धरायला हवा, जिथं सावध राहायला हवं, जिथं युद्धाची भूमिका घ्यायला हवी, जिथं क्षात्रधर्म जागृत ठेवायला हवा, तिथंच तो क्षात्रधर्म धैर्य विसरून गेलेला आहे, बेसावध झालेला आहे. म्हणून भगवंत त्याला मूर्खपणा म्हणतायत. आणि हा मूर्खपणा सोडला पाहिजे. सांडी हे मूर्खपण, हा मूर्खपणा सांडून टाक, सोडून टाक. लवकरात लवकर त्याचा त्याग कर. उठी घे धनुष्यबाण, उठ आणि धनुष्यबाण हातात घे. तुझ्या कर्तव्याला सहाय्यक ठरणाऱ्या गोष्टी तू कर. संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. युद्धाच्या वेळी हे काय कारुण्य घेऊन बसलायस. संग्रामाच्या ठिकाणी ही कोणती करुणा मनामध्ये ठेवून बसलायस. बघा, कोणत्या वेळी कोणती गोष्ट करायची हे विसरलं की नको त्या गोष्टी नको त्या वेळी आपोआप व्हायला लागतात. म्हणून त्या वेळी त्या गोष्टी माणसाने केल्या पाहिजे. आणि त्या वेळी त्या गोष्टी केल्या तर त्याला शहाणपण म्हणतात, त्याला शहाणा म्हणतात. अर्जुन इथं चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी करायला लागल्यामुळं भगवंत आठवण करून देत आहेत. सांडी हे मूर्खपण, हा मूर्खपणा टाकून दे. उठी घे धनुष्यबाण. जे धनुष्य तुझ्या हातून गळून पडलंय ते पुन्हा हातामध्ये घे, कारण संधी आहे हातात सावध होण्याची. संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. आता बघा, भगवंतांनी दिलेला तर्क अतिशय महत्वाचा आहे. अतिशय लौकिक सामान्य व्यावहारिक असा तर्क भगवंतांनी दिलाय. हा गा तू जाणता तरी
न विचारीसी का आता, सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. अर्थात अर्जुना, अरे तू ज्ञाता ना, मग यावेळी विचार कसा करीत नाहीस? अरे युद्धाचे प्रसंगी दया करणे क्षत्रियास योग्य आहे का सांग बरे. हागा तू जाणता. बघा, वेड्या लोकांनी वेडेपणा केला तर ठीक आहे, वेड्यानं वेडेपणा केला तर आपल्याला आश्चर्यही वाटत नाही. आपण बोलताना म्हणतो अहो वेडाच आहे तो, काय मूर्खाचं मनावर घेता. इथं आपण त्या मूर्खाला सूट दिलेली असते, वागू दे त्याला मूर्खासारखं, तो त्याचा स्वभाव आहे. मूर्खानं मूर्खासारखं वागायलाच हवं, गाढवानं गाढवपणा करायलाच हवा. आता गाढवपणा करणार नाही तर कोण करणार? पण माणूस गाढवपणा करायला लागला की आपण म्हणतो काय गाढवासारखा करतोयस, कारण तो आपला स्वभाव नाही. वेड्यानं वेडेपणा केला तर ठीक आहे, शहाण्यानं वेडेपणा करायला नको. म्हणून भगवंत आठवण करून देत आहेत, हा गा तू जाणता. हा म्हणजे बरोबर या अर्थाचं समर्थन देण्याच्या दृष्टीनं, गा तू जाणता, हा गा तू जाणता. तू जाणता आहेस, विचारी आहेस, जाणता आहेस, हुशार आहेस, शहाणा आहेस. तरी न विचारीसी का आता, तू विचार करणार आहेस, तू शहाणा आहेस, पण आता तुझं शहाणपण कुठे गेले? आता तू विचार का करत नाहीयेस? नको तो विचार करतोयस, पण जो विचार करायला हवा तो विचार तू का करत नाहीयेस? म्हणून हागा तू जाणता, तू जाणतायस, तरी न विचारीसी का आता, आता विचार का नाही करत आहेस? वैचारिक असून, विचारवंत असून तू आत्ता विचार का करत नाहीयेस? ज्यावेळी विचार करायला हवा त्याच वेळी तू विचार करत नाहीयेस. सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. सांग बरं मला तूच, झुंजा वेळे म्हणजे झुंजायच्या वेळी, युद्ध करण्याच्या प्रसंगात, युद्ध करण्याच्या वेळी सदयता, अंतःकरणात दया भावना असणं उचित काही. युद्धाच्या वेळी दया भावना असणं योग्य आहे का? तुम्हाला कोणीतरी मारायला आलंय आणि तुम्ही त्याला त्रास होईल म्हणून त्याला मारणं टाळताय. आपली न्यायव्यवस्था सुद्धा याला परवानगी देत नाही. तुम्हाला कोणी मारायला आलंय आणि तुम्ही स्वतःच्या बचावासाठी समोरच्याला मारलं तर न्यायव्यवस्था सुद्धा तुम्हाला क्षमा करते. तुमचा खून करण्यासाठी, तुमची हत्या करण्यासाठी कोणीतरी तुमच्या अंगावर चालून आले, अशा वेळी तुमच्या संरक्षणासाठी तुम्ही समोरच्याला मारलं तर न्यायव्यवस्था सुद्धा तुम्हाला माफ करते. का? तर तिथं दयाभाव दाखवून चालत नाही. तू मला मारायला आलायस आणि मी तुला मारलं तर तुला त्रास होईल, म्हणून जर आपण गप्प बसलो तर तो तुम्हाला मारून मोकळा होईल. म्हणून तुम्हाला कोणी मारायला आलं तर बचाव करणं हे तुमचं काम आहे आणि हा स्वभाव आहे. मांजरी सुद्धा तुम्ही तिला मारायला गेलात हे कळलं तर मागं जाते, पण एकदा भिंत लागली आणि तिला कळलं की आता मागं जायला जागा नाही, मग आता आपल्याला लढल्याशिवाय पर्याय नाही, तेव्हा मांजरी सुद्धा सरळ नरडीचा बोट घेते. म्हणून आपलं अस्तित्व संपवण्यासाठी जर कुणी आलेलं असेल तर त्याला संपवणं, आपल्या अंगावर कुणी आलं असेल तर त्याच्याबरोबर चार हात करणं हा आपला स्वभाव असायला हवा. कुणाचा? क्षत्रियाचा. पुन्हा शब्द लक्षात घ्या. इथं जर साधू असेल, एखादा संत महात्मा असेल तर तिथं भगवंतांनी काय उपदेश केला असता? समोरच्यानं तुला येऊन मारलं तरी आपण त्याला मारणं हा आपला स्वभाव नाही. संतांचा तो स्वभाव आहे दयाभाव दाखवणं, पण क्षत्रियाचा तो स्वभाव आहे का? क्षत्रियाचा तो स्वभाव नाही. क्षत्रियाचा स्वभाव आहे धैर्यवान राहणं, शौर्यवान राहणं, समोरच्या शत्रूला कसं संपवता येईल याचा विचार करणं, हा क्षत्रियाचा धर्म आहे. म्हणून क्षत्रियाच्या ठिकाणी धैर्य शोभतं, दया शोभत नाही. आणि युद्धाचा प्रसंग आहे, युद्धाचे रणगाडे वाजलेले आहेत, शंखनाद झालेला आहे, शत्रू पक्षाकडून म्हणजे शस्त्रांचा वर्षाव सुरू झालेला आहे, ते तुला मारण्यासाठी टपलेले आहेत. आणि अशा प्रसंगी, अशा वेळी तू दयाभाव दाखवतोयस, तूच सांग हे योग्य आहे का? सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. युद्धाच्या वेळी अंतःकरणामध्ये दयाभाव दाखवणं हे योग्य आहे का? हे असतीये कीर्तीसी नाशू आणि पारत्रिकासी अपभ्रंशू
म्हणे जगन्निवासी अर्जुना ते. अर्थात तुझे हे वर्तन आजपर्यंत संपादन केलेल्या कीर्तीचा नाश करणारे व परलोक प्राप्तीत अडथळा करणारे आहे, असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात. बघा, तू जे करतोयस त्याच्यानं काय नुकसान होणार आहे तेही भगवंत सांगतायत. बघा, मी तुम्हाला म्हणालो की फायदा तोट्याचा विचार माणसानं आयुष्यात नेहमी करावा. जसं कॉमर्सची लोक, वाणिज्य शाखेची लोक बॅलन्स शीट बनवतात. प्रत्येक CA त्याच्याकडं आलेल्या लोकांची चार्ज शीट म्हणजे टॅक्सचं सगळं बनवतो. करपत्रक म्हणतात त्याला, ते बनवतो. त्याच्यामध्ये त्या वर्षामध्ये इन्कम किती झालं, खर्च किती झाला, जे इन्कम झालं त्यातलं टॅक्सेबल इन्कम किती, टॅक्स न लागणारं इन्कम किती, जो खर्च झाला त्याच्यामध्ये किती टॅक्स गेला, या सगळ्या गोष्टीचा विचार करून बॅलन्स शीट बनवली जाते. हे आमचे CA सुद्धा दरवर्षी आम्हाला तो 16 नंबरचा काहीतरी फॉर्म म्हणतात त्याला, ते दरवर्षी आमचे ठरलेले CA आहेत ते करतात. मग त्यांना आम्ही पगारपत्रक देतो आमचं, आणि आमचं जे काही अकाउंट्स डिटेल्स आहेत ते देतो. ते अकाउंट्स डिटेल्स आणि ते पगारपत्रक बघून CA ठरवतात की या माणसानं वर्षभरात किती कमवले, किती टॅक्स भरला, कोणकोणत्या मार्गाने पैसा आला, कोणकोणत्या मार्गाने गेला, आणि मग ओव्हरऑल ते सांगतात की या वर्षी तुम्हाला एवढा टॅक्स बसला, मग त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा टॅक्स बसलाय पण तुम्ही चुकवलाय तर तो भरा. असं ते सगळं CAचं असतं. वर्षाचा हिशोब जसा व्यवहारात आपण देतो तसा परमार्थाचाही हिशोब द्यायला हवा. तोही विचार माणसानं करायला हवा. दर दिवशी नाही तर नाही, दर महिन्याला नाही तर नाही, दर वर्षी तरी, किंवा आयुष्याच्या किमान विशिष्ट टप्प्यावर तरी माणसानं स्वतःच्या आयुष्याचा हिशोब घ्यायला नको का? हा हिशोब काही दुसरा कोणी देणार आहे का आपल्याला? आपणच आपला हिशोब करायचा आहे. पण हिशोब करताना आतापर्यंत कमवलेलं सगळं एका क्षणात संपून जाईल असा मूर्खपणा कधी करू नये. बरेच लोक भरपूर संपत्ती कमवतात आणि क्षणामध्ये हरून जातात. त्याला जुगार म्हणतात. जुगार खेळू नये असं का म्हणतात? जुगारामध्ये तुम्ही आयुष्यभर कमवलेली संपत्ती क्षणात हरू शकता, त्याला काही वेळ लागत नाही. अनेक करोडपती, अब्जाधीश लोक एका दिवसात गरीब भिकारी झाले, फुटपाथवर आले, अशा घटना आपण ऐकतो. म्हणून आपण आयुष्यात जे कमवलंय ते क्षणात मातीत मिसळेल असा अव्यवहारीपणा माणसानं आयुष्यात कधी करू नये. माणसानं मिळवलेली कीर्ती, माणसानं मिळवलेला मान सन्मान क्षणामध्ये संपून जाईल असं कोणतंही कृत्य माणसाकडून घडायला नको. म्हणून अर्जुनाला भगवंत आठवण करून देत आहेत, हे असतीये कीर्तीशी नाशू. तू आता जे करतोयस अर्जुना, आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक युद्ध तू केलेली आहेत, त्या सगळ्या युद्धामध्ये तू जिंकलायस, त्यामुळं तुझी कीर्ती त्रैलोक्यात पसरलेली आहे. अर्जुन पराक्रमी आहे, धैर्यवान आहे, हुशार आहे. या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. पण आज या क्षणाला तू जसं वागतोयस त्या तुझ्या केवळ आजच्या अशा वागण्यामुळं तू आजपर्यंत कमवलेली कीर्ती क्षणार्धामध्ये संपून टाकशील. हे असतीये कीर्तीसी नाशू. तुझ्या आजपर्यंत मिळवलेल्या कीर्तीचा नाश करणारी ही अवस्था आहे तुझी. आणि पारत्रिकासी अपभ्रंशू. पारत्रिकासी म्हणजे परलोक प्राप्तीसाठी. अपभ्रंशू, अपभ्रंशू म्हणजे अडथळा. म्हणे जगन्निवासी अर्जुना ते तू जे करतोयस त्याच्यामुळं तुझं भविष्य तर शून्य होणार, म्हणजे भूतकाळ तर तुझा शून्य होणारच आहे, पण भविष्यकाळही तुझा शून्य होणार आहे. आतापर्यंत कमवलेलं शून्य होणार आणि इथून पुढं तुला जे कमवण्याची संधी होती तीही शून्य होणार. म्हणजे आतापर्यंत कमवलेली कीर्ती संपून जाईल. आणि म्हणतात, मी आधी म्हणालो, जाणतेनी तवची जियावे जव अपकीर्ती अंगा न पवे. शहाण्या माणसानं तोपर्यंत जगावं जोपर्यंत अपकीर्ती आपल्याला स्पर्श करणार नाही.
म्हणतात ना, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. याच म्हणीचा एक भाग असा आहे की अपकीर्ती असल्यावर जगण्याला काही अर्थ राहत नाही मग. आणि म्हणून अर्जुना, तू ज्या पद्धतीनं आता वागतोयस त्याच्यानं आतापर्यंतची तुझी कीर्ती संपून जाईल. आणि पारत्रिकासी अपभ्रंशू, पारत्रिकासी म्हणजे परलोकामध्ये जाण्यासाठी, मृत्यूलोक सोडून मेल्यानंतर जेव्हा तू स्वर्गामध्ये जाशील किंवा वैकुंठामध्ये ज्या कोणत्या लोकामध्ये जाशील तिथंही तुला अडथळा निर्माण होईल तुझ्या या अशा वागण्यामुळं. म्हणून आणि पारत्रिकासी अपभ्रंशू म्हणे जगन्निवासी अर्जुना, ते हे असं सगळं काही जगन्निवासू, सगळ्या जगामध्ये राहणारा जो भगवंत आहे, सगळ्या जगामध्ये निवास करणार, प्रत्येक ठिकाणी असलेला. जगन्निवासू शब्द खूप सुंदर आहे हा भगवंताचा. प्रत्येक माणसाचं निवास करण्याचं घर असतं. आता मी या घरामध्ये राहतो म्हणून मला वानगाव निवासी म्हणू शकतील, कोणी मुंबई निवासी म्हणतील, काही जण सातार निवासी आहेत, कोणी कोल्हापूर निवासी वगैरे वगैरे, आपापल्या गावाचे आपण निवासी आहोत. भगवंताला जगन्निवासू म्हटलं कारण तो सगळ्या ठिकाणी राहतो. तो राहत नाही असं ठिकाण नाही. तुका म्हणे अनु तुझं विन नाही, नभाहुनी पाही वाड आहे. देव राहत नाही असा अणू सुद्धा नाही. अणू रेणू या थोकडा, तुका आकाश आहे बडा. जेते जेते देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठलागा. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजी मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल नाहीये, परमात्मा नाहीये, भगवंत नाहीये, अशी जागाच नाहीये. भक्त प्रल्हादाला हिरण्यकशिपूने विचारलं होतं की सांग तुझा देव कुठं आहे. भक्त प्रल्हादांनी सांगितलं माझा देव कुठं नाही असं विचारा. कुठं आहे असं नका विचारू. कुठं आहे असं विचाराल तर खूप विस्तृत उत्तर द्यावं लागेल. समोर दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूचं नाव घ्यावं लागेल, त्या वस्तूच्या प्रत्येक भागाचं नाव घ्यावं लागेल, त्या भागातल्या प्रत्येक बारीक बारीक अणुरेणूचं नाव घ्यावं लागेल. म्हणून कुठं आहे असं न विचारता कुठं नाही असं विचारा. कुठं नाही असं विचारलं तर मी म्हणेल अशी जागाच नाही जिथं तो नाही. आणि मग सहज त्या खांबाकडे बघून त्यानं सांगितलं या खांबात आहे का. प्रल्हादांनी सांगितलं हो सगळीकडे आहे म्हणजे त्या खांबातही असणार. आणि मग त्या खांबाला लाथ मारल्याबरोबर त्यातून नरसिंह भगवंत प्रकट झाले. याचा अर्थ फक्त त्या खांबातच नरसिंह भगवान होते असं आहे का, तर नाही, सगळीकडेच आहे. विशेष रूपाने तिथं ते बाहेर पडले, अवतीर्ण झाले. असं भगवंत सगळीकडे आहे, भगवंत नाही अशी जागा नाही. म्हणून भगवंताचा उल्लेख माऊलींनी केलाय. म्हणे जगन्निवासू, जगन्निवासू, सगळं जग ज्याचा निवास आहे अर्जुना, ते अर्जुनाला जगन्निवासू भगवान कृष्ण परमात्मा हे सांगायला लागलेले आहेत. पुढचा श्लोक बघा. क्लैप्यम्मा स्मगमः पार्थ नैतत्व युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठतर परम तप. अर्थात हे कुंतीपुत्रा, नामर्दपणाचा स्वीकार करू नकोस, कारण हे तुला योग्य नाही. ह्याकरिता हे शत्रू नाशका, कमीपणा आणणाऱ्या नामर्दपणाचा त्याग करून तू युद्धाला तयार हो. अर्थात भगवान कृष्ण परमात्मा या श्लोकामध्ये जे सांगतायत ते सुद्धा महत्त्वाचं आहे. इथं अर्जुनाचा उल्लेख कुंतीपुत्रा असा केलेला आहे. नामर्दपणाचा स्वीकार त्यानं करू नये अशी भगवंताची इच्छा आहे, कारण हे अर्जुनाला शोभणारं नाही. तो शत्रूचा नाशक आहे आणि नामर्दपणा कमीपणा आणणारा आहे. म्हणून त्याचा त्याग करून अर्जुनानं युद्ध करावं असं श्रीमद भगवद्गीताकार सांगतायत. माऊलींनी या श्लोकाचं केलेलं निरूपण आपण आता बघूयात. म्हणून शोकू न करी तू पुरता धीर उधरी, हे शोच्यता अवेरी पंडुकुमरा. अर्थात म्हणून अर्जुना तू शोक करू नकोस, चांगला धीर धर आणि हा विषाद सोडून दे. म्हणून शोकू न करी. आता म्हणून का, तर आतापर्यंत जे सांगितलंय म्हणून तुझ्या कीर्तीचा नाश होईल, म्हणून परलोकामध्ये अडथळा येईल, म्हणून तू वैचारिक आहेस, विचारी आहेस, म्हणून युद्धाच्या वेळी
दयाभाव ठेवणं योग्य नाही म्हणून तू शोक करू नकोस, म्हणून तू शोक न करी, म्हणून तू रडू नकोस, तू दुःख करू नकोस, तू खेद करू नकोस, तू मोहाच्या अधीन होऊ नकोस, म्हणून शोकू न करी, तू पुरता धीरू धरी. जो धीर तू सोडलाय, जे धैर्य तू सोडलंय, ज्या धैर्याचा तू त्याग केलायस, तो धीर, ते धैर्य आता तू धारण कर. पुन्हा एकदा धैर्यवान हो. हे शोच्यता अव्हेरी पांडुकुमारा, ही जी शोच्यता म्हणजे शोचता म्हणजे दुःख करण्याची जी भावना तू मनामध्ये ठेवलेली आहे, ती अव्हेरी म्हणजे त्याग करणं. इथं सोडून दे असा त्याचा अर्थ आहे. ही शोच्यता म्हणजे शोक करण्याची वृत्ती सोडून दे. पंडुकुमारा, माऊलींनी पंडुकुमारा शब्द वापरलाय. भगवद्गीताकारांच्या अर्थामध्ये कुंतीपुत्र असा अर्थ आलेला आहे. पंडू आणि कुंती यांच्यापासून जन्माला आलेला म्हणून तो कुंतीपुत्र आणि पंडुकुमार आहे. म्हणून शोकू न करी, म्हणून तू शोक करू नकोस. तू पुरता धीरू धरी, तू पूर्णपणे धैर्य धारण कर. आणि ही शोच्यता, ही दुःखाची भावना, शोक करण्याची भावना अव्हेरी सोडून दे. पंडुकुमारा, तुझं नव्हे हे उचित, येणे नासेल जोडले बहुत, तू अजूनी वरी हित विचारी पा. अर्थात तुला असा खेद करणे शोभत नाही. तू आजपर्यंत जे काही यश संपादन केले आहेस त्याचा या योगाने नाश होईल, म्हणून तू अजून तरी आपले हित कशात आहे याचा विचार कर. तुझं नव्हे हे उचित. तुझ्यासारख्या पराक्रमी, धैर्यवान, सर्व ठिकाणी कीर्ती असलेल्या योद्ध्याला हे उचित नाही. तुझं नव्हे हे उचित, तुला हे उचित नाही, तुला हे योग्य नाही. येणे नासेल जोडले बहुत, यानं तू जे काही जोडलंय, जे काही तू मिळवलंय, ते सगळं त्यातलं बरंच काही नासून जाईल, संपून जाईल, नष्ट होऊन जाईल. येणे नासेल जोडले बहुत, तू आतापर्यंत जोडलेलं मिळवलेलं बरंच काही याच्यानं संपून जाईल, नष्ट होऊन जाईल. तू अजूनही वरी हित विचारी पा. अजून तरी, आता तरी तू तुझ्या हिताचा विचार कर. आता तरी विचारी पा, तुझं हित कशात आहे त्याचा विचार कर. किंवा ते हित मला तरी विचार, तुला कळत नसेल तर. दोन्हीपैकी एक गोष्ट माणसाने करावी. स्वतःला कळत नसेल तर दुसऱ्याचं ऐकावं. काही लोकांना स्वतःचं काही कळत नाही, दुसऱ्याचं काही ऐकत नाही आणि त्यांचा वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला एखाद्या गोष्टीतलं कळत नसेल तर ज्याला त्यातलं कळतं त्याला विचारावं. आणि जर त्याला विचारायची इच्छा नसेल तर किमान स्वतः तरी विचार करावा. म्हणून दोन्हीपैकी एक कर असं अर्जुनाला भगवंत सांगतायत. एकतर तुझं हित कशात आहे याचा विचार कर, किंवा मला विचार तुझं हित कशात आहे. आणि हित कशात आहे, आता आणखी एक माऊलींनी खूप सुंदर तर्क दिलाय. भगवंतांनी दिलेला तर्क बघा. येणे संग्रामाचे निवसरे, येथ कृपाळूपण नुप करे, हे आताची काय सोय रे झाले तुझं. बघा, थेट व्यावहारिक प्रश्न भगवंतांनी इथे विचारलाय, माऊलींनी विचारलाय. बघा, या युद्ध प्रसंगी कृपाळूपणा उपयोगी नाही, हे आताच तुझे नातलग झाले आहेत का. येणे संग्रामाचे अवसरे, या संग्रामाच्या वेळी, संग्राम म्हणजे युद्ध, येणे म्हणजे या, संग्रामाच्या वेळी, अवसरे म्हणजे वेळी, प्रसंगी, या संग्रामाच्याच प्रसंगी. येत कृपाळूपण नुप करे, इथं कृपाळूपण असणं उपयोगी नाही, फायद्याचं नाही. एक बाण तुझ्यात घुसेल आणि तू मरून जाशील. आणि मग लोक म्हणतील की अर्जुन युद्धात मेला. म्हणून येत कृपाळूपण नुप करे, नुप करे म्हणजे उपयोगी नाही, फायद्याचं नाही. काय फायद्याचं नाही, कृपाळूपण. कुठं, इथं. येत कृपाळूपण नुप करे. बरेच जण भगवद्गीतेतल्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या या मनोअवस्थेचं समीक्षण करताना असे म्हणतात की देवाचं चुकलं इथं. अर्जुनाच्या मनात दयाभाव होता, त्यानं दयाभाव जो ठेवला तो योग्य होता, तसाच तो ठेवायला हवा होता. अर्जुनाला सांगायला होतं देवानं की युद्ध करू नकोस.
आणि हेच दुर्योधनालाही सांगायला हवं की युद्ध करू नकोस आणि मग युद्ध थांबवायला हवं. पण भगवंतानं हा प्रयत्न केला नाही का याच्या आधी? भरपूर प्रयत्न केले भगवंतानं युद्ध होऊ नये याच्यासाठी, सगळे प्रयत्न केले. पण जेव्हा लक्षात आलं की दुर्योधन ऐकणार नाही, पांडवांना समजावून सांगणं अवघड नव्हतं, कारण पांडव युद्ध करण्याच्या पक्षातच नव्हते कधीच. धृतराष्ट्रालाही धर्मराज युधिष्ठिरालाही युद्ध करायचं नव्हतं, पण ते लादलं गेलं युद्ध. पण युद्ध लादल्या गेल्यावर माघार घेऊन चालणार नाही. म्हणून येथ कृपाळूपण नृपकर, यावेळी या प्रसंगी तुझं हे कृपाळूपण दयापण फायद्याचं नाही. आणि पुढं भगवंत विचारतायत, हे आताची काय सोयरे झाले तुझं? आताच कसे काय तुझे सोयरे झाले? आधी तुला हे तुझे सोयरे वाटत नव्हते का? पुढं भगवंत तेच बोलतायत बघा. तू आधीची काय नेनसी, की हे गोत्रजन ओळखसी, वायाची काय करीशी अतिशो आता. अर्थात अरे ही गोष्ट तुला पूर्वी माहीत नव्हती का? किंवा हे नातेवाईक आहेत हे तू ओळखत नव्हतास काय? मग आताच या युद्धप्रसंगी हा व्यर्थ खेद का करतोयस? बघा, तू आधीची काय नेनसी, तुला हे माहिती नव्हतं का युद्धात येण्याच्या आधी, रणसिंग फुंकण्याच्या आधी, युद्धाचं सगळं जे नियोजन ठरलं त्या नियोजनाच्या वेळी तुला माहित नव्हतं का समोर येणारे कोण आहेत? का अचानक तुझ्या समोर उभे राहिले? तू आधीची काय नेनसी, की हे गोत्रजन ओळखसी. आधी तू या तुझ्या गोत्रजांना ओळखत नव्हतास का? आताच तुला त्यांची ओळख निर्माण झाली का? आताच हे तुला तुझे गोत्रच कसे काय वाटायला लागले? वायाची काय करीसी अतिशो आता. व्यर्थ अशा प्रकारचा अतिशोक खेद काय करतोय तू? अतिशो म्हणजे अतिशय शोक. जो शोक तू करतोयस आत्ता या घडीला, तो आत्ताच का करतोयस? आणि तो व्यर्थ आहे, व्यर्थ शोक करतोयस तू यावेळी. असा शोक तू करू नकोस असं भगवंत सांगतायत. पुढच्या ओव्यांचं चिंतन आपण उद्या करूयात. आज मात्र आपण इथं थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.